जनतेचा संताप. शिक्षकांच्या मनमानीमुळे जिमलगट्टा केंद्रातील मरीगुडम शाळेतील विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात. शिक्षण विभागाचं दुर्लक्ष. अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिमलगट्टा केंद्रातील मरीगुडम येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्ग 1 ते 4 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भविष्य येथील शिक्षकांच्या मनमानीमुळे धोक्यात आलंय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ब्रीद वाक्याला हरताळ फासणारी गंभीर परिस्थिती शाळेमध्ये निर्माण झाली. मनमानी उपस्थिती आणि गैरसोय. शाळेमध्ये वर्ग 1 ते 4 करिता विद्यार्थी असून त्यांच्या अध्यापनासाठी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. मात्र या शिक्षकाचा शाळेतील येण्या जाण्याचा आणि उपस्थितीचा प्रकार पूर्णपणे मनमानी असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. शिक्षक मुख्यालय न राहता अहेरी किंवा आलापल्ली शाळेपासून सुमारे 30 ते 40 किलोमीटर अंतर येथून ये जा करतात. ते कधी दुपारी 12 वाजता तर कधी 1 वाजता शाळेत येतात. परतीला दुपारी 3 ते 4 वाजता शाळा सोडतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे तास वाया जात आहेत. मराठीचं अज्ञान आणि भाषिक समस्या या अनियमिततेचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षणावर होतोय. मरीगुडम शाळेतील वर्ग 1 ते 4च्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा लिहिता आणि बोलता सुद्धा येत नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली. विद्यार्थ्यांना आपापसात संवाद साधण्यासाठी तेलुगू भाषेचाच वापर करावा लागतोय. प्राथमिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची भाषिक प्रगती खुंटल्यानं पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराकडे शिक्षण विभागानं तातडीनं लक्ष देऊन संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांचं झालेलं शैक्षणिक नुकसान भरून काढावं, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली.